चला आंबे टीम लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायचे, जास्त वेळ घेऊ नका. आपली स्पर्धा आहे, सातत्यानं आपल्याला तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे, दर्शन आणि नितीन. तर याच दरम्यान बघू शकाल हरीश भाग्यवंत आणि हरीश भोईर यांचं शुभागमन, त्यांचे या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. तीन दिवसामध्ये स्पर्धा आपण पाहिली आणि तिसरं स्पर्धेचा दिवस आहे आणि हरीश भाग्यवंतांची सातत्यानं मेहनत आपण पाहतो या स्पर्धेसाठी. पहिलं षटक मार्गस्थावरती आहे, 4 षटकांची मॅच, कंपल्सरी चेसिंग. पंचांचा निर्णय अंतिम आहे, लेग बिफोर आउट नाही आहे, हे नियम आहेत, मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आणि थर्ड अंपायर कॉल हा फक्त अंपायरला डाऊट असला तरच अंपायर देऊ शकतो, कोणताही खेळाडू थर्ड अंपायर घेऊ शकत नाही आहे. यावेळेस पहिलाच बॉल दिशा बघावी लागेल, दिशा खराब आहे. आजच्या दिवसाची सुरुवात वाईट बॉलनं झाली आहे, अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती येते. एका धावेनं श्रीमलंग वाडीचा अकाउंट ओपन झालंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस उडवलाय बॉल हवेमध्ये, फिल्डर तिथे कोणच नाहीये, बॉल जाईल डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. श्रीमलंगड चषकातील हा षटकार. पहिला षटकार, पहिल्याच बॉल वरती अजून एक तडाखा, बॉल हवेमध्ये, डीप मध्ये फिल्डर आणि इथे कॅच ड्रॉप. बघा अगदी व्यवस्थित समोरच्या दिशेने झेल, अगदी सोपा झेल उडाला होता, मात्र तिथे हर्षला आपण बघू शकाल त्याच्याकडनं झाली या मिस्टेक. नितीननं षटकार टोकला होता, तदनंतर गोलंदाजांना संधी निर्माण केली, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही या फिल्डरला. सातत्याने रनअप मध्ये रिदम मध्ये अडथळा निर्माण झालाय गोलंदाज संकेतला आपण पाहतोय. थोडंसं प्रेशर असेल संकेत वरती. एक षटकार नितीननं ठोकलाय. हा वेळेस हाफ ट्रॅकर, पंचांकडे लाऊड अपील, मात्र दिशा खराब आहे. चेंडूची पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप. या पद्धतीच्या अपील आपण सातत्यानं पाहत असतो मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा जेव्हा वाईड चेंडू गोलंदाज फेकतो तेव्हा सातत्यानं पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न सर्व खेळाडू करत असतात, मात्र पंच अतिशय दक्ष आपण बघू शकाल. ह्यावेळेस चांगला बॉल, कमबॅक केलाय गोलंदाज संकेतला आपण बघू शकाल. धापलकावरती टोटल डबल डिजिट मध्ये येते 10. यावेळेस अजून एक चांगला बॉल, अप्रतिम चेंडू बीट केलाय फलंदाज नितीनला. नितीनला इथे शांत ठेवलं जाते.
संकेतच्या माध्यमातून ह्या वेळे दिशा दिली आहे. सर्कल पाबंदी सुरू आहे आणि हा गॅप शॉट सिलेक्शन चांगला फटका नितीनच्या बॅट मध्ये येतोय. चौकार. फटका. ह्यावेळेस गोलवर टप्प्याचा बॉल बॅटची कडा घेतली आहे. विकेटच्या मागे बॉल ट्रॅव्हल करतोय आणि येतोय हा डॉट बॉल. एका ओव्हरचा खेळ संपला. धापलकावरती टोटल आपण बघू शकाल 14. ते गोलंदाजी मार्क वरती आपण बघू शकाल आंबेगाव एंड कडनं हर्षल आलाय. या क्रीडांगणावरती APL जेव्हा भरवली गेली त्या APL मध्ये जबरदस्त कामगिरी हर्षलनं केली. मात्र इथे यावेळेस चांगला चेंडू फलंदाज बाद आणि आमचे पाहुणे आपण बघू शकाल दत्तात्रय भाग्यवंत यांचं शुभागमन. या व्यासपीठावरती श्री मलंगट चषकामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पहिल्याच बॉलवरती हर्षनं विकेट कॅरी केली आहे. जबरदस्त चेंडू फर्निचर डिस्ट्रॉय केला आणि दर्शनला परतावं लागलं. मी आधीच म्हटलं APL मध्ये अतिशय भन्नाट फॉर्ममध्ये असलेला गोलंदाज आणि फॉर्म कंटिन्यू ठेवतो आहे. ह्यावेळेस दिशा दिली आहे डीपमध्ये फिल्डर तिथे प्रोटेक्शन आहे. या बॉलवरती येते फक्त सिंगल. नवीन फलंदाज आपण पाहिला चेतनच्या बॅटमधनं एक सिंगल आली आहे. सिंगलनं धावफलक पुढे सरकलाय 15 या आकड्यावरती. इथे दिशा बघावी लागेल. दिशा खराब आहे. वाईड बॉलचा इशारा पंच अतुल म्हात्रे यांच्याकडनं येतोय. यावेळेस फुलरलेनचा बॉल फायदा घेता आला नाही. फलंदाजाला डॉट बॉल आलाय. जितू भाग्यवंत यांना सुद्धा आपण बघू शकाल सकाळच्या सत्रामध्ये या व्यासपीठावरती. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू व्यवस्थित बॅटवरती आला नाही. या डीपमध्ये फिल्डर तिथे तैनात. या बॉलवरती येते फक्त सिंगल. चांगली कामगिरी या ओव्हरमध्ये
हर्षल कडनं आपण पाहतोय. धावफलकावरती टोटल 17, 1 गडी बाद. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, झेलची संधी आणि इथे झेल टिपलाय हर्षलनं. कॉटन बोल्ट. अंबाजी भाग्यवंत यांचं शुभ आगमन. आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. सर्वच मान्यवर आपण बघू शकाल सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेत आहेत. प्रमुख आयोजक आपण पाहतोय उदयजी पवार साहेब, कुमार नैतिक भाग्यवंत असतील, संपूर्ण जय कालेश्वर क्रिकेट संघ आंबे, मोरिया ग्रुप आंबे आणि 40+ आंबे, सर्व ग्रामस्थांचं या आयोजन आपण पाहतोय आणि अप्रतिम आयोजन केलं गेलं आणि सर्वच ग्रामस्थ या आयोजनाला सपोर्ट करतायत. सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जर चुकून कोणाचं नाव आमच्याकडनं राहिलं असेल तर क्षमा असावी. आयोजक प्रत्येकी मान्यवराचा मानसन्मान आमच्या आयोजकांच्या माध्यमातून इथे केला जातोय. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू समोरच्या दिशेनं फटका उडवलाय. या बॉलवरती येते फक्त सिंगल. 2 ओव्हरचा खेळ इथे संपला. दापलकावरती टोटल 2 गडी बाद, 18. गस्तावरती गोलंदाजी मार्कवरती अक्षय आलाय. फिरकीपटू आहे. डावखुरे हाताचा गोलंदाज आपण पाहतो. कोलबटप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेनं, चांगली फिल्डिंग. चेंडू शेवटच्या मुवमेंटला आपण पाहिला, चेंडूनं उचली घेतली आणि संकेतनं तो चेंडू कॅरी केला. या बॉलवरती येते फक्त सिंगल. अजयच्या बॅटमधनंही सिंगल आली आहे. स्ट्रायकरवरती नितीन अद्यापही मैदानाच्या आतमध्ये. सलामीसाठी तो आलाय टीम वाडीच्या माध्यमातून. यावेळेस चांगला फटका, बॉल हवेमध्ये, झेलची संधी, टिपलाय झेल, संपलाय नितीनचा खेळ. अजून एक धक्का. फुलरलेनचा बॉल समोरच्या दिशेनं, फिल्डर तैनात, त्याच्या अवाक्याच्या बाहेर. एका टप्प्यावरती बॉल जातोय सीमारेषा पलीकडे, चौकार.
पहिल्याच बॉलवरती चौका ठोकला बॅट्समनना. अजून एक तडाखा बॉल लॉंगॉपला ट्रॅव्हल करतो. या बॉलवरती येते फक्त सिंगल. सातत्यानं फुलर लेनचे चेंडू आपण पाहतोय गोलंदाजांकडनं. अक्षयचा विचार जर केला एक फिरकीपटू आहे, मात्र एकही चेंडू क्रीजवरती लँड अद्यापही झाला नाही आहे. ह्या वेळेस चांगला बॉल पडल्यानंतर वळण प्राप्त करतोय. डॉट बॉल आलाय. तर याच दरम्यान आपण बघू शकाल प्रेमनाथ दत्तात्रय भाग्यवंत यांचं शुभ आगमन आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तीस 10.00 सरासरी इथनं प्रत्येकी षटकामध्ये गाठली आहे. चौथ्या षटकामध्ये ऋतिक आला. गोलंदाजी मार्कवरती फील्ड रचना सजवली जाते कीपरकडनं. संकेतला आपण बघू शकाल यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. चला टीम आंबे जास्त वेळ घेऊ नका. यावेळी चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॉल हवेमध्ये. झेलची संधी. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रो. वरती विकेट संपादन केली आहे. गोलंदाज आपण बघू शकाल ऋतिक मुसलेला आपण पाहतोय. आणि इथे पुन्हा एकदा बॉल हवे. झेलची संधी. स्वतः गोलंदाज येत आहेत आणि चांगला झेल टिपलाय. अजून एक धक्का श्रीमलंगवाडी या टीमला. फलंदाज बाद. गोलंदाजाला 200चं पारितोषिक आले. चांगला झेल बॅक साईडला जात असताना स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आपण पाहिला. गोलंदाज ऋतिकनं चांगला झेल टिपला आणि या स्पर्धेचे प्रणेते उदयजी पवार साहेब यांच्याकडनं 200चं पारितोषिक. प्रत्येकी खेळाडूला इथे प्रोत्साहित करण्याचं काम उदयजी पवार यांच्या माध्यमातून केलं जाते. यावेळेस हाफ ट्रॅकर दिशा दिली आहे. डीप फाईन लेगला हा फटका सजवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. बघू शकाल 34-34 मानसच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय ऋतिक. ह्या वेळेला चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. बॉल पडल्यानंतर थोडंसं वळण प्राप्त करतोय.
डॉट बॉल आलाय. या आधीचा बॉल अतिशय खराब होता. शॉर्ट ऑफ लेनचा वापर ऋतिकनं केला. फक्त दिशा दिली फलंदाज मानसना. आणि डीपमध्ये डीप फाईन लेगला फिल्डर कोणच नव्हता. तिथे चौकार आला मानेशच्या बॅटमधना. यावेळी समोरच्या दिशेनं चांगला फटका बॉल हवेमध्ये येईल. या बॉलवरती फक्त सिंगल. अजयला स्ट्राईक हवी आहे. बराच काल स्ट्राईक वाचून वंचित राहिला अजय. आता मात्र सेकंडवरती आलाय. अजयनं सुद्धा एक षटकार ठोकलाय. धावफलकावरती टोटल 35-35. इथे चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. बीट केला अजयला. एका सत्राचा खेळ संपलाय. पूर्वार्ध संपलाय. धावफलकावरती टोटल 35 आणि टीम आंबेला जिंकण्यासाठी गरज आहे 36 धावेची. मॅच असेल नेवालीपाडा रुपेश वर्सेस काकडवाल घातक 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. तदनंतर लगेचच सन्मान आमच्या व्यासपीठावरती घेतले जातील. हरेश भोईर यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. अंबाजी भाग्यवंत यांचे शुभ हस्ते हरेश भोईर यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. तदनंतर गुरुनाथ भाग्यवंत यांचा सुद्धा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. मी पुन्हा एकदा विनंती करतोय अंबाजी भाग्यवंत यांना आपल्या शुभ हस्ते गुरुनाथ भाग्यवंत यांचा शुभ सन्मान करायचा. माईची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंटो दिला जातोय. तदनंतर दत्तात्रय भाग्यवंत यांचा सुद्धा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. गुरुनाथ भाग्यवंत आणि अंबाजी भाग्यवंत यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. मान्यवरांचा शुभ सन्मान या सकाळच्या सत्रामध्ये. गुरुनाथ भाग्यवंत यांचा शुभ सन्मान आपण स्क्रीनवरती पाहतोय. मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंटो दिला जातोय. जेव्हा जेव्हा या ट्रॉफीवरती नजर त्यांची पडेल तेव्हा तेव्हा या स्पर्धेची आठवण त्यांना नक्कीच होणार आहे. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. श्री मलंग ट्रॉफी 20-25. दत्तात्रय भाग्यवंत यांचा शुभ सन्मान आपण बघू शकाल. हरेश भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते केला जातोय. तर चला वळूया मॅचकडे. सामना अतिशय रंगतदार आपण बघू शकाल. पहिल्याच तर टॉस केला जाईल. चला नेवालीपाडा रुपेश आणि घातक 11 काकडवाल टीम आपण कॅप्टन पाठवा प्लीज. गोटीराम भाग्यवंत यांचा सुद्धा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती पाहतोय. नेवालीचा कॅप्टन उपस्थित आहे. काकडवालचा कॅप्टन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. चला आपण लगेच टॉस करूया. आयोजकांना विनंती करतोय. यंगस्टर नेवालीपाडा हा संघ आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला घातक 11 काकडवाल. चला दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. आयोजक जा आपण लगेच टॉस करून घ्यायचा आहे. छत्तीस धावेचा पाठलाग करायचा टीम आंबेला. मोरिया 11 आंबे हा संघ आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. संकेत आणि सुधीरला आपण पाहतोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. आमच्या आयोजकांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. नाणेफेकी जिंकली काकडवाल या टीमना. यावेळेस पहिलाच बॉल समोरच्या दिशेना. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका या बॉलवरती येत आहेत.
रन 6 षटकार. यावेळेस अजून एक तडाखा बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती सुद्धा येतोय षटकार. षटकार पेश केले तर अंबाजी भाग्यवंत यांच्याकडनं 1000चं पारितोषिक आहे. 2 चेंडू 2 आलेत, मात्र येणाऱ्या बॉलवरती षटकार आला तर 1000 कमवू शकतो. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका डीपमध्ये फिल्डर तैनात. सर्कल पाबंदीचा योग्य तो वापर संकेतकडनं आपण पाहिला. या बॉलवरती येते फक्त सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 13 या आकड्यावरती. 36चा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली केली आहे मोरया 11 आंबे या टीमना. विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी आपण बघू शकाल. दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक उदयजी पवार यांच्याकडनं 1000चं पारितोषिक असेल. बघा दोन्ही संघाला इथे प्राधान्य दिलं जाते. जरी टीम आंबे खेळतीये मैदानाच्या आतमध्ये तरी सुद्धा वाडी टीमवरती सुद्धा पारितोषिकं लावली जात आहेत. हे क्रिकेटवरती असलेलं प्रेम आमच्या आयोजकांचं आपण बघू शकाल. इथे फक्त दिशा दिली आहे. अप्रतिम फटका बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चांगली फलंदाजी होती. अजय वरती सातत्याने हल्ले चढवले जात आहेत. फुलरलेनचा बॉल इथे फक्त दिशा दिली आहे इनफिल्डच्या वरनं लॉंग ऑफला. डीप मध्ये फिल्डर नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. यावेळेस पुन्हा एकदा तडाखा डीप काऊ कॉर्नरला फेकून दिलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार हवा काढून टाकली आहे. मोरिया 11 आंबे या टीमनं काय जबरदस्त फलंदाजी हार्ड हिटिंग बॅटिंग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिली. संकेत आणि सुधीर मोरगेला आपण पाहतोय. धापलकावरती टोटल 27 अद्याप जिंकण्यासाठी 9 धावेची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 9 धावेची गरज. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 29 या आकड्यावरती. ह्यावेळेस बॅटची कडा आणि शॉर्ट थर्ड मॅन बीट झालाय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. येतोय संकेतच्या बॅटमधनं अजून एक दमदार फटका. टीम श्री मलंगवाडी या स्पर्धेमध्ये प्रवेश नोंदवल्याबद्दल आपले सर्वांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. चला दोन्ही टीम आपण सेकंड करा.
यंगस्टर नेवालीपाडा आणि येणाऱ्या मॅचमध्ये आपण आवाज ऐकूया आंबेगावचा एक यंग टॅलेंट निशांतला आपण बघू शकाल मायक्रोफोनवरती. धन्यवाद.